सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील पेठ रोडवरील फुलेनगर भागात अचानकपणे गुन्हेगारांविरुद्ध कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. गुरुवारी रात्री 8 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. या विशेष मोहिमेत सुमारे 80 गुन्हेगारांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. तसंच 42 सराईतांना ताब्यात घेत सखोल चौकशी करण्यात आलेली आहे. सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण होऊन पोलिसांचा वचक वाढावा, जेणेकरून परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल. या उद्देशानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे, पोलीस निरीक्षक मधुकर कड, संतोष नरुटे, अंकुश चिंतामण, समाधान चव्हाण, हेमंत तोडकर आदीसह गुन्हे शाखा युनिट 1, युनिट 2 तसेच सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली, उपनगर, म्हसरूळ, मुंबई नाका, सातपूर, गंगापूर, अंबड, देवळाली कॅम्प, नाशिक रोड या सर्वच पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मिळून सुमारे 300 पोलिसांचा फौजफाटा फुलेनगरमध्ये अचानकपणे रात्री 8:30 वाजच्या सुमारास येऊन धडकला. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा लवाजमा बघून काही अनुचित प्रकार घडला की काय अशी शंका लोकांना आली. मात्र सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची ही ऍक्शन असल्याचं जेव्हा लक्षात आलं तेव्हा नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान या मोहिमेबद्दल पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे. सर, यामध्ये काही तडीपार वगैरे अशा पद्धतीचे आढळून आलेले आहेत. शहरात वावर वाढल्याची मागे चर्चा होती. याच उद्देशानं आणि तडीपार जे गेलेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत, त्यांच्या एरियामध्ये येऊ नये, त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली. त्यांची अचानक घरं तपासण्यात आले. यानुसार या एरियामधील 80 पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले. यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले. परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यामुळे तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं. याच प्रकारे असंच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येईल. आजच्या ऑपरेशनमध्ये 300 पेक्षा जास्त अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. आज नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी हद्दीमधील फुलेनगर येथे अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं. या परिसरामधील राहणारे सुमारे 80 गुन्हेगारांच्या घरझडत्या घेण्यात आल्या. सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आले सापडलेले एकूण 42 गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं. सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या 42 गुन्हेगारांना फुलेनगर पोलीस चौकी इथे आणण्यात आलं आणि त्यांची झाडाझडती घेण्यात आली. त्याचबरोबर त्यांचं संदेशन देखील करण्यात आलं. या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ 1 मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यांचे सर्व डीबी स्टाफ, त्याचबरोबर क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी व अंमलदार हजर होते आणि 42 गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे. आणि या दरम्यान या मोहिमेत एकूण 80 पेक्षा जास्त पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 42 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. फुलेनगर पोलीस चौकी परिसरात त्यांना आणून बसवण्यात आलेलं होतं. सुमारे 3 तास हा संपूर्ण परिसर 300 पेक्षा जास्त पोलिसांकडून पिंजून काढण्यात आलेला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित.